नवी मुंबईतील उल्वे परिसरात अल्पवयीन मुलीच्या वेश्याव्यवसाय प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. 17 जून रोजी रेल्वे पोलिसांनी एका लॉन्जवर छापा टाकत 14 आणि 17 वर्षाच्या सख्ख्या बहिणीची सुटका केली आहे. या प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार आरोपींनी या मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय ढकलण्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पेण येथील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक उपेंद्र कोलाटकर आणि भाजपाचे माजी नगरसेवक कुणाल नाईक यांच्यासह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पोक्सो कायदा, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध गंभीर कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. या घटनेमुळे नवी मुंबई आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. उल्वे पोलीस स्टेशन मध्ये उल्वे पोलिसांना एक माहिती मिळाली की सारिका गायकवाड नावाची एक महिला जी आहे तिने 2 अल्पवयीन मुलींना व्यवसायासाठी प्रवृत्त करून तिच्यावरती म्हणजे अत्याचार केल्याबाबतची घटना साधारण 18 जून रोजी निदर्शनास आली होती. त्यावरून उल्वा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यात पुढे तपासामध्ये इतर 4 आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना देखील अटक करण्यात आली आहे आणि 24 जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी माननीय न्यायालयाने मंजूर केलेली आहे. आरोपी कोण आहेत म्हणजे नावे काय? यामध्ये जी महिला स्पा मालक आहे तिचं सारिका गायकवाड असं नाव आहे आणि इतर 4 आरोपी जे आहेत ते प्रमोद पाटील, उपेंद्र कोलाडकर, अच्युत पाटील आणि कुणाल नाईक अशी आरोपींची नावे आहेत. या संदर्भामध्ये पुढे काय कारवाई म्हणजे अशा प्रकारचे अनधिकृत स्पाच्या नावावर अशा प्रकारचे अनधिकृत काम चालत त्यांच्यावरती आमच्या AHTU म्हणजे जे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग आहे त्यांच्यातर्फे नियमितपणे स्पांची तपासणी आणि अल्पवयीन मुलींचा सहभाग किंवा पिटाचा काही प्रकार असेल तर त्यामध्ये त्यांच्यावरती नियमितपणे कारवाई सुरू असते. नागरिकांना देखील अशा प्रकारचा कुठे अवैध धंद्याचा प्रकार चालू असेल तर ते सुद्धा आमच्या हेल्पलाईनवरती संपर्क करू शकतात. या ज्या अल्पवयीन मुली सापडलेल्या आहेत कोण आहेत, कुठले आहेत? त्यांचे डिटेल्स आम्ही शेअर नाही करू शकतो. पुढे या संदर्भामध्ये काय आरोपींच्या संदर्भामध्ये आणखी काही असण्याची शक्यता आहे? याबाबत तपास चालू आहे.